एखादा आदर्श मुलगा दिसला तर आपण त्याला बावळट म्हणतो. तर आणि चिंटू वाकून म्हणतोय, पप्पा हे नदीचं पाणी कुठे जातं? आता असं काही विचारलं की लगेच वडिलांना ज्ञान, आता आपल्याला ज्ञान दिलं पाहिजे मुलांना. हे खरं सांगू का, सगळ्या मुली मिनीच असतात. सध्या आपण ज्या डिबेट्स बघतोय की मराठी भाषा आणि लहान मुलं यांना घेऊन बरेच वादविवाद सध्या सुरू आहेत. आणि आम्हाला पण असं बघायला मिळतं की इंग्लिश मीडियममध्ये मुलं असतात, त्यांना मराठी भाषा असते, असं नाही की ते शिकत नाहीत. पण जर आपण साध्या साध्या गोष्टी सांगितल्या ना, 57-58 आकडे, तर त्यांना कळत नाही. ते म्हणतात इंग्लिशमध्ये सांगा. मग आकड्यांचाच घोळ आहे. तर आपल्या ज्या भाषेचं सौंदर्य आहे, की म्हणी आहेत, वाक्प्रचार आहेत, हे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आता चिंटू कसं काम करू शकतं? ही एक मोठी पिढी जी इंग्लिश माध्यमातून शिकत होती, ती सुद्धा चिंटूमुळे मराठी वाचायला लागली. पूर्वी आपण अमर चित्रकथा बघितल्या, त्यात कॉमिक्स, ती पात्र भारतीय वाटतात. पण आता अलीकडे काही कॉमिक्स म्हणजे अगदी रामायण वगैरे सारखं, तर ते भारतीय वाटतच नाही. म्हणजे ते असे 6 पॅक्स असलेले वगैरे असे ते काय हे असतात, किंवा त्यातले जे राक्षस असतात. काय फरक पडला? आई म्हणते, असं कसं, आपल्याला चिंटूला स्मार्ट बनवायचं आहे ना. हा एक सहजपणा आहे. म्हणजे तर एक मला वाटतं स्ट्रीप मला आठवते की चिंटू चाललाय आणि बिस्किटाचा पुडा आहे आणि तो फक्त मागे असं टाकतोय, एक एक चालताना बिस्किट, आणि घरापाशी येतोय आणि आईला म्हणतो, आई हे कुत्र्याचं पिल्लू माझ्या मागे मागे येतंय, आपण त्याला पाळायचं का? तर हे जी चिंटूची क्रिएटिव्हिटी पण त्याच्यातनं दिसत असते. नमस्कार, ट्विग मराठीच्या आजच्या पॉडकास्टमध्ये आपलं खूप खूप स्वागत. आजचा पॉडकास्ट हा खूप स्पेशल असणार आहे, विशेषतः 90sच्या किड्ससाठी. कारण आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात एक खूप हळवं आणि खूप आवडतं पात्र आहे, ते म्हणजे चिंटू. आणि आज चिंटू ज्यांनी बनवलं असे चारुहास सर आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी गप्पा मारताना आय एम शुअर की खूप मजा येणार आहे. ट्विगचा कायमच हा प्रयत्न असतो की आपल्या गोष्टी, आपल्या कल्चरच्या गोष्टी, जे काही जगात चांगलं घडतंय ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचं. आणि मला असं वाटतं की चिंटू हे खूप आधीपासून करत आलेलं आहे. त्याच्यामुळे आपण आता चारुहास सरांशीच गप्पा मारूयात. नमस्कार सर. नमस्कार. कसे आहात? मस्त, एकदम मस्त. सर, चिंटू हे माझं स्वतःचं आवडीचं पात्र आहे आणि चिंटूपेक्षा पण मिनी मला जवळची आहे. कारण मी शाळेत असताना असं होतं की मी म्हणायचे की अरे माझा अभ्यास नाही झाला, असं नाही झालं तसं, आणि मार्क एकदम छान यायचे, तर मला असं मिनी मिनी करून चिडवायचे. ते खरं सांगू का, सगळ्या मुली मिनीच असतात. काय आम्ही आपलं बघतो की अभ्यासात कोण पहिलं येतं? मुली येतात. सगळ्यात पुढे कोण असतं? वक्तृत्व वगैरे मुली असतात. त्यामुळे तुझं काही वेगळं नाही आहे, मला नक्की माहिती आहे. तर तेच म्हणजे चिंटू झालं, मिनी, बगळ्या, राजू, ही इतकी जिवंत, इतकी खरीखुरी वाटत आलेली कॅरेक्टर्स आहेत. आणि आता जवळजवळ 30 वर्षांपेक्षा जास्त काळ लोटलाय, पण ती आजही तितकीच रिलेव्हंट, तितकीच हवीशी वाटतात. तर हे कसं साध्य केलंय? एकतर तेव्हा सुद्धा म्हणजे जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा जी पात्र म्हणजे आमच्या मित्रमंडळीच, आम्ही सुद्धा एक पात्रच होतो. एखादा बगळ्या होता, एखादा बगळ्या होता, एखादा राजू होता, पप्पू होता, मिन्या होत्या. तर हे तेव्हा पण होतं. त्याच्यानंतर आम्ही पुढे पुढे आमचे पुढे जात होतो. कॉलेजमध्ये सुद्धा आसपास साधारण त्या स्वभावाचे असतातच आपल्या आसपास. आणि जेव्हा आम्ही आसपास बघायचो तेव्हा सुद्धा ही मुलं असतातच, आजही आहेत. आणि आम्ही काय केलं की बेसिक्सवर बोललो. बेसिक्स म्हणजे माणसाचा जो बेसिक स्वभाव आहे त्याच्यावर. त्यामुळे तेव्हाही जे रिलेट व्हायचं ते आजही होतं. हे खूप छान वाटतं मलाही की ठीक आहे, टेक्नॉलॉजी बदलली आहे, आसपासचं वातावरण बदलले. कारण जेव्हा चिंटू सुरू झाला तेव्हा दूरदर्शन हा एकच चॅनेल होता आणि आता शेकडो हजारो चॅनेल्स आलेले आहेत. तर हे सगळं जे बदलत गेलं तरी बेसिक जे आहे ते तसंच राहिलंय. आणि त्यामुळे मला वाटतं की आजही 1991 साली केलेला चिंटू सुद्धा मुलं आनंदाने आणि आवडीने वाचतात. आणि मला हे खूप आवडतं की म्हणजे उगाच असं प्रत्येक कॅरेक्टर आदर्श नाहीये. तो मस्तीखोर आहे, त्याला तो हट्ट पण करतोय, तो चिडतो पण आहे, आणि त्याच्यात मजा आहे. त्याच्यातून जो ह्युमर तयार होतो तो लोकांना आवडतो. हो, म्हणजे एखादा आदर्श मुलगा दिसला तर आपण त्याला बावळट म्हणतो.
तर म्हणजे खरं तर कसं असतं की आदर्श मुलगा असा काही प्रकार नसतो. मुलं असतात ती खोडकर पाहिजे, खट्याळ पाहिजे, बावळटही पाहिजेत. म्हणजे जे आपल्यात जे सगळे गुण आहेत ते या पात्रात वेगवेगळ्या स्वरूपात आहेत. त्यात काही गुण जास्त असतात, काही गुण कमी असतात. की बगळ्यासारखा एखादं कॅरेक्टर आहे, तो थोडासा धांदरट आहे किंवा राजू आहे, तो जरा बुली आहे. हम्म. तर आणि पप्पू आहे, तो सारखा बरोबर आणि मगाशी आपण मिनीबद्दल बोललोच आहोत. तर अशी ही जी सगळी पात्रं आहेत आणि ही निवडक पात्रं घेतलीत. खूप फापट पसारा नाहीये, पण नेमकी आणि निवडक पात्रं घेऊन आम्ही हा सगळा संसार चालवतो असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यामुळेच ती लोकांच्या लक्षात पण राहिली आहेत. बरं. असं म्हटलं जातं आता की म्हणजे ह्युमर खूप अवघड होत चाललंय, कारण आपण हलका फुलका विनोद असला तरी कोणीतरी त्याच्यात ऑफेन्स घेऊ शकतं, कोणाला Correct. तरी कोणाच्या तरी भावना दुखावल्या जाऊ शकतात. बरोबर. पण हे सगळं चिंटूच्या बाबतीत कधी घडलं असेल असं मला वाटत नाही. नाही. असा काही प्रसंग आहे का की एखादं कॉमिक स्ट्रिप केली आणि ती नाही, थोडी- असा कधी घडला नाही. आणि म्हणजे खरं सांगतो की त्याचं जग हे एवढं निरागस आहे चिंटूचं, की मला वाटत नाही की असं काही घडू शकेल. अजून त्याचा भरपूर प्रवास व्हायचा आहे आणि मला असं वाटतं की असं घडू नये. कारण यातनं आम्ही कायम आनंद द्यायचा प्रयत्न केला आहे. खरे त्यामुळे त्या आनंदाला उगाच गालबोट कशाला लावायचं. त्यामुळे चिंटू करतानाही विचार केला जातो. अर्थात हा अगदी बसून कॉन्शियसली विचार करावा लागत नाही. तो सबकॉन्शियसली होतो आणि त्याप्रमाणे चिंटू तयार होतात आणि आत्तापर्यंत तरी कधी असं प्रॉब्लेम आला नाही आहे. मला आठवतं जेव्हा न्यूजपेपर यायचा घरी सकाळी, तेव्हा पहिले पान उघडून की चिंटू बघायचा आजचं काय आहे. आणि आता काळ बदललाय, स्वरूप बदललंय आणि सोशल मीडियावर चिंटू आलाय, पण तरी त्याच्याबद्दलचं जे प्रेम आहे ते आजही तसंच दिसून येते. बरं. तुम्हाला असं काही अनुभव आहे का की सोशल मीडिया थ्रू तुम्हाला काय रिॲक्शन्स मिळतात? सोशल मीडियावरनं तर खूप चांगल्या रिॲक्शन्स मिळतात. एक चिंटू केला होता. म्हणजे पहिल्या चित्रात चिंटूच्या पायाला बँडेज आहे, अंगठ्याला काहीतरी लागलं आहे त्याच्या आणि आईला दाखवतोय आणि म्हणतोय, "आई आज मी अंघोळ केली नाही तर चालेल का गं?" हम्म. प्रत्येक घरात हे असतं की अंघोळ कशी टाळता येईल. आणि पुढच्या चित्रात चिंटू अंघोळीला चाललाय, म्हणजे त्यात तो फक्त अंडर पॅन्टवर आहे, खांद्यावर टॉवेल आहे आणि त्या पायाला आईने प्लास्टिकची पिशवी बांधलेली आहे आणि आई ते प्लास्टिकची पिशवी बांधून चालली बाहेर आणि चिंटू वैतागून अंघोळीला चाललाय. निघालाय. असा तो चिंटू होता. तर त्याच्यात एक स्वीडनमधल्या एका बाईची कॉमेंट होती हम्म. की तिने लिहिलं होतं की ही भाषा कुठली आहे मला माहीत नाही, पण जगभरच्या आया सारख्याच असतात. तर अशाही एक वेगळ्या एकदम कॉमेंट्स पण येऊ शकतात त्याच्यावर. आणि गंमत बघा, म्हणजे जे मगाशी तू म्हणाली की ते निगेटिव्ह कॉमेंट्स किंवा हम्म. काही, तर चिंटू तू सोशल मीडियावरचे काढून बघ, कुठेही तुला ट्रोलिंग झालेलं दिसणार नाही. कधीच नाही. एखाद्या वेळे कधी झालेलं आहे सांगतो, म्हणजे झालेलं नाही असं नाही, हम्म. पण ते इतकं 0.001% आहे की उदाहरणार्थ एखादा ख्रिसमसवर चिंटू केलेला असेल हम्म. तर लगेच लोकांचं होतं, किंवा आपलं व्हॅलेंटाईन डेवर आम्ही काहीतरी विनोद केलेला असतो, तर हे हम्म. आपलं कल्चर आहे का वगैरे असे असं थोडेसे होतं. येतात म्हणजे. पण ओव्हरऑल चिंटूला कधी असं ट्रोल किंवा निगेटिव्ह कॉमेंट्स आलेल्या नाही आहेत. आणि मला वाटत नाही की म्हणजे जो आनंद चिंटू देतोय त्यामुळे अशा काही कॉमेंट्स येतील. सर, आपण असं म्हणू शकतो की म्हणजे जसं नॅशनल लेवलला अमूल गर्ल आहे की कुठलाही जेव्हा काहीतरी मोठी घटना व्हायची त्याच्यावरची लोक वाट बघायची त्याच्या रिॲक्शनची, आणि तसंच काहीसं मराठीमध्ये चिंटूला स्थान आहे. तर असं झालं का की कुठल्या कंपनीजनी अप्रोच केलं की आम्हाला चिंटू मॅस्कॉट हवा किंवा चिंटू सारखा एखादा मॅस्कॉट आम्हाला बनवून द्या? नाही, चिंटूसारखा मॅस्कॉट बनवून द्या म्हणून अप्रोच केलं होतं, पण ते आम्ही डिनाय केलं, कारण मला उगाच त्याच्या मागे जायचं नव्हतं. चिंटू ॲज अ ब्रँड ॲम्बॅसेडर टाईप आत्ताच नुकतंच अलीकडे एक कोथरूडला एक मोठी स्कीम आहे, जवळजवळ 500 फ्लॅट्सची वगैरे, त्याच्यासाठी ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून चिंटू होता. त्याची अनेक होर्डिंग्ज लागली होती, पुण्यात अनेक ठिकाणी लागली होती आणि त्याला प्रतिसादही खूप चांगला मिळाला. म्हणजे मग सर, चिंटू हा ब्रँड अम्बॅसेडर म्हणून अवेलेबल आहे का की त्याचे राईट्स घेतले कोणी? नाही, म्हणजे बघू आपण, म्हणजे की एखादं खरंच चांगलं प्रपोजल आलं
तर विचार करायला काहीच हरकत नाही आहे. कारण शेवटी चिंटू वाढवणं याच्यासाठी कुठेतरी आपल्याला आर्थिक मदत पण हवी आहे. कारण आपल्याला चित्रपट पण काढायचा आहे चिंटूचा. तर याच्यासाठी काही मदत असलेली कधीही चांगली. एक मर्चंडाईज हा प्रकार खूप वाढतोय. म्हणजे आपल्यापेक्षा पण जर आपण वेस्टर्न कंट्रीजमध्ये बघितलं, आणि तो लहान मुलांपुरता मर्यादित नाहीये. म्हणजे मोठे पण माणसं आहेत की टॉयज असतील, टी शर्ट्स असतील. चिंटूचे टी शर्ट्स तर मी बघितलेले आहेत, बरं. आहे माझ्याकडे. बरं. पण म्हणजे बाकीचे जे मर्चंडाईजचे फॉर्म्स आहेत त्याच्यामध्ये आपण चिंटूला आणलंय का कधी, किंवा आणायचा विचार आहे का? त्याच्या आधी मगाशी एक मी सांगायचं राहिलं होतं की चिंटूचं वापर एखाद्या प्रॉडक्टच्या प्रमोशनसाठी कधी, तर मला वाटतं 2000च्या आसपास असेल किंवा 2004-05च्या आसपास असेल. ओव्हन फ्रेश ब्रेड यांनी चिंटूचे स्टिकर्स त्यांच्या ब्रेडमध्ये टाकायचे, ते म्हणजे त्या पॅकेटमध्ये टाकायचे. आणि आम्ही जवळजवळ एक 50 एक वेगवेगळे स्टिकर्स असे छोटे बनवले होते. आणि ते स्टिकर्स मिळावे म्हणून मुलं आईला हे ओव्हन फ्रेश ब्रेड घ्यायला लावायचे. आणि आत्तासुद्धा म्हणजे एक 40-45 वयाचे असे जे हे आहेत की जे चिंटू बघत वाढलेले आहेत, काहींकडे ते स्टिकर्सचं कलेक्शन अजूनही ठेवलेलं आहे. अरे वा. तर हा एक म्हणजे एक छान अनुभव मला सांगायला आवडला. आणि जसं म्हटलं की वेगवेगळे मर्चंडायझिंग, तर ते अनेक वर्ष होतं मनात की करायचं वगैरे. पण त्याच्यासाठी जे संपूर्ण जो सेटअप लागतो तो त्या काळात उपलब्ध नव्हता. म्हणजे आता इंटरनेटमुळे जी सोय हे झाली की तुम्ही एखादं प्रॉडक्ट डेव्हलप करून इंटरनेटच्या माध्यमातून ते विकू शकता. आणि जे लोक त्याचा टार्गेट ऑडियन्स आहे त्यांच्यापर्यंत हे पोहोचू. तर तू जसं म्हणालीस तसं आम्ही चिंटूचे टी शर्ट्स काढलेत आणि त्याला खूप, म्हणजे जवळजवळ आम्ही 20 डिझाईन्स केले आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. adimanov.com या वेबसाईटवरनं ते विकले जातात. तर तो एक आम्हाला छान अनुभव आहे की लोक चांगला प्रतिसाद देतात. त्याच्यानंतर चिंटूची फाउंटन पेन निघाली आहेत, चिंटूचे एक्झाम पॅड्स निघाले आहेत, त्याच्यानंतर चिंटूचे मग्स आहेत आणि अजून काही प्रॉडक्ट्स इन पाईपलाईन आहेत की जे चिंटू ब्रँड अजून मोठा करतील असे आहेत. म्हणजे चिंटूची काही कॅनव्हास पेंटिंग, कारण आपल्या घरी आता मुलांच्या खोलीत काय लावायचं असा एक प्रश्न उठतो आणि जरा चांगल्या क्वालिटीचं काहीतरी. तर आता चिंटूची कॅनव्हास पेंटिंग्स पण लवकरच मिळायला लागतील. तर असे अनेक वेगवेगळे प्रकार चालू आहेत. आपण सर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स बद्दल बोललो मगाशी, की जसं चिंटू हे तुम्ही, म्हणजे त्याच्या मागे तुमची क्रिएटिव्हिटी आहे, मेहनत आहे. आता आपण बघतोय की AI मुळे बऱ्याच गोष्टी बदलल्यात. की मियाझाकी जे गिबलीचे क्रिएटर आहेत, त्यांना जेव्हा पहिल्यांदा दाखवलं की AI अशा पद्धतीने काम करते, तेव्हा ही वॉज हॉरिफाईड की आपण आयुष्यभर ज्या गोष्टीवर काम केलेलं आहे ते असं जर अचानक उपलब्ध व्हायला लागलंय, कोणी बनवू शकते, तर ती एका आर्टिस्टसाठी खूप मोठी खंत असू शकते. तर म्हणजे ॲज अन आर्टिस्ट आणि चिंटूचे क्रिएटर म्हणून तुम्हाला काय वाटतं की AI कडे आपण कसं बघितलं पाहिजे? नाही, कलाकार म्हणून AI हे खूप मोठं आव्हान आहे. कारण आता जे आम्ही 3-3, 4-4 तास बसून जे करतो ते AI 2-3 सेकंदात करू शकतं, इतकं ते आहे. त्यामुळे जे आव्हान आहे आर्टिस्ट म्हणून की AIच्या पुढे आपण कसं जाऊ शकू, AI जे करतो त्याच्यापेक्षा वेगळं काय करू शकू. तर हा एक आर्टिस्ट समोर आव्हान आहे आणि याच्यामुळे अनेक घडामोडी घडणार आहेत. म्हणजे माझ्या कारकिर्दीत मी बघत गेलेलो आहे की कॉम्प्युटर्स आले. म्हणजे आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये शिकत होतो कॉम्प्युटर्स वगैरे काही डोक्यात सुद्धा नव्हते. मग कॉम्प्युटर्स याचा सगळ्याचा परिणाम आणि त्याच्याबरोबर आर्टिस्ट ॲडॅप्ट होत चाललेला आहे. सुरुवातीला काही आर्टिस्ट म्हणतात अरे ते कॉम्प्युटर, ते काय कागदावर काढणं आणि याच्यावर काढणं याच्यात खूप फरक आहे वगैरे वगैरे. पण हळूहळू ते आता नवीन पिढी येते तर मला वाटतं आयपॅड किंवा याच्यावरच काढते, कॉम्प्युटरवर चित्र काढते. अर्थात त्याच्याने हाताने काढण्याचं महत्त्व कमी होत नाही. पण हे आव्हान आहे. आता असंही होऊ शकेल की जसं जिबलीचं झालं की ती जिबली आर्ट जी आहे ती AIने कॉपी केली. अर्थात इथे मला असं वाटतं की तो जो व्हिडिओ तुम्ही म्हणालात
तर तो खूप जुना आहे. हो. त्याच्यानंतर बरीच स्थित्यंतरं झाली आणि मला वाटतं की यांच्या सहमतीनंच आताचं जे गिबली आर्ट याच्यावर येतं ते मला वाटतं त्या स्टुडिओच्या संमतीनं येतं असं मला वाटतं. त्यामुळे जर का एखाद्या स्टुडिओनी संमती दिली असेल आणि त्यातनं त्या स्टुडिओचा काही चांगला फायदा होत असेल तर चांगली तर चांगली गोष्ट आहे. असं फक्त कॉपीराईटचं उल्लंघन होऊन करू नये एवढंच माझं म्हणणं आहे. जो आर्टिस्टचा रिस्पेक्ट आहे तो राहायला पाहिजे. मला आठवतं सर, मी लहान असताना चिंटू यायचा आणि मला अशी सवय होती की ती कात्रणं कापून ठेवायची, वहीत चिकटवायची. आणि त्याच्यात खूप वेळा असं व्हायचं की मराठी वाक्प्रचार किंवा मराठी म्हण घेऊन त्याच्याभोवती ती स्ट्रिप असायची. म्हणजे त्याच्यातली काहीतरी गोडी आपल्याला कळायची आणि त्याच्यामुळे खूप नवीन नवीन म्हणी किंवा वाक्प्रचार शिकायची पण मुलं. सध्या आपण ज्या डिबेट्स बघतोय की मराठी भाषा आणि लहान मुलं यांना घेऊन बरेच वादविवाद सध्या सुरू आहेत. आणि आम्हाला पण असं बघायला मिळतं की इंग्लिश मिडियममध्ये मुलं असतात, त्यांना मराठी भाषा असते, असं नाही की ते शिकत नाहीत. पण जर आपण साध्या साध्या गोष्टी सांगितल्या ना, 57-58 आकडे, तर त्यांना कळत नाही. ते म्हणतात इंग्लिशमध्ये सांगा. मग आकड्यांचाच घोळ आहे. तर आपल्या ज्या भाषेचं सौंदर्य आहे की म्हणी आहेत, वाक्प्रचार आहेत, हे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आता चिंटू कसं काम करू शकतं? नाही, हे सतत करतच राहणार चिंटू. म्हणजे पूर्वी सुद्धा म्हणी आणि वाक्प्रचारावर आम्ही एक चिंटू केलेले आहेत. म्हणजे मिनी रोज काहीतरी एक नवीन वाक्प्रचार हे बोलते, तिच्या बोलण्यात येतो, त्याच्यावरनं काहीतरी विनोद होतो, त्याच्यावर मार खातो. तर हे जे आहे यातनं कसं आहे की तुम्ही हसत खेळत शिक्षण होतं. म्हणजे अनेकदा असं व्हायचं, जेव्हा आम्ही हे सगळं करायचो, आम्ही मस्त एन्जॉय करत करायचो. अनेकदा कार्यक्रमाला बोलावल्यावर लोक म्हणायचे, अहो तुम्ही ते संदेश देता ते खूप छान असतात बरं का चिंटू. तर आम्हाला प्रश्न पडायचा की आम्ही संदेश कधी दिला. पण मग नंतर लक्षात आलं की अरे हे जे आपण करतो यातनं जातोय संदेश. आणि ते मग खूप महत्त्वाचं असं वाटतं. अर्थात हे संदेश देणं वगैरे आम्ही अजिबात ओढून ताणून करत नाही. फ्लोमध्ये जसा येईल तसा संदेश दिला जातो त्यातनं. आणि मला वाटतं की मराठी भाषेसाठी चिंटूचं योगदान आहे असं माझं असं ठाम मत आहे की एक मोठी पिढी जी इंग्लिश माध्यमातनं शिकत होती ती सुद्धा चिंटूमुळे मराठी वाचायला लागली. तर हे मराठी मुलं सुद्धा तेवढं चांगलं त्यांना मराठी येत असेल असं नाही की जे वाक्प्रचार म्हणी वगैरे जे असतात. तर ही क्युरिओसिटी ही आणि वाचनाच्या दिशेने जाण्याचं चिंटू हे पहिलं पाऊल आहे. इथनं तुमची सुरुवात होईल आणि मग तुम्ही अर्थात वेगवेगळे अनेक चांगले साहित्य भरपूर आहे, पण मुळात ती गोडी लागण्यासाठी चिंटू एक आपण म्हणू शकतो. म्हणजे याचं एक गंमत सांगतो की ब्रिटनमध्ये शेक्सपियरच्या नाटकांवरची कॉमिक्स म्हणजे ॲथेल्लो वगैरे अशी कॉमिक्स केली होती. ओके. तर तेव्हा तिकडे बराच आरडाओरडा झाला की अरे ते शेक्सपियरचं नाटक आणि तुम्ही त्याचं कॉमिक्स वगैरे बनवताय, तर मग ओरिजिनल हे वाचणार कोण? तेव्हा असं ज्यांनी बनवलं होतं ते म्हणाले की आता तरी कुठे ओरिजिनल वाचतायत. म्हणजे ब्रिटनमधली इंग्लंडमधली मुलंही शेक्सपियर वाचत नव्हती. हे एक माध्यम आहे की किमान त्यांच्यात काहीतरी इंटरेस्ट निर्माण होईल, गोडी निर्माण होईल. मला वाटतं चिंटू अशा पद्धतीचंच काम कदाचित करेल. कारण अनेकांनी सांगितलं की आमचं पहिलं वाचन चिंटू होतं आणि मग आम्ही जास्त मोठ्या पुस्तक वाचनाकडे वळलो. म्हणजे सर जसं आपलं बोलणं झालं की शिक्षण असं नाही की ही म्हण आहे आणि ही पाठ करायची आणि या वाक्प्रचाराचा तुला अर्थ लिहून दाखवायचा आहे असं नाही. पण ते वाचलं, ते समजलं आणि मग आपसूक आपण ते आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण ते वापरायला लागलो. तर आपली आत्ताची जी पुस्तकं आहेत म्हणजे शाळेत मुलं जी शिकतात त्याच्यात जर अशा पद्धतीचे कॉमिक्स ॲड झाले तर तुम्हाला वाटतं का की त्या मुलांना पण ती गोडी लागेल किंवा एक फरक पडेल अजून त्यांच्या भाषेत? आता त्याचं एक गंमत सांगू का? चिंटू आतापर्यंत 4 ते 5 वेळा बालभारतीच्या पुस्तकात येऊन गेलाय. ओके. म्हणजे इंग्लिश बालभारतीमध्ये खूप पूर्वी आलेला आहे. त्याच्यानंतर मराठी बालभारतीमध्ये मला वाटतं वाचनानंद किंवा असं काहीतरी एक हे होतं, त्यात चिंटूच्या 4-5 स्ट्रिप्स आलेल्या आहेत. त्याच्यानंतर आत्ताचं जे लेटेस्ट मला वाटतं 9वीचं पुस्तक असेल त्यात एक चिंटू म्हणजे मधुकर धर्मापुरेकरांनी
व्यंगचित्रातील मुले असा एक धडा लिहिलेला आहे. त्यात वेगवेगळ्या काही व्यंगचित्रकारांची चित्र आहेत. त्यात चिंटू आहे, की तो चिंटू मला म्हणजे सांगतो की चिंटू आणि पप्पा नदीच्या काठावर असं ब्रिजवर आहेत, पुलावर आहे, आणि चिंटू वाकून म्हणतोय, पप्पा हे नदीचं पाणी कुठे जातं? आता असं काही विचारलं की लगेच वडिलांना ज्ञान, आता आपल्याला ज्ञान दिलं पाहिजे मुलाला. तर पप्पा म्हणतात, अरे ही नदी मोठ्या नदीला मिळते आणि मोठी नदी समुद्राला मिळते. पण का रे, का विचारतोयस? चिंटू म्हणतो, काही नाही, तुमच्या स्कूटरची किल्ली नदीत पडली म्हणून विचारतोय. तर हे अर्थात त्या म्हणजे त्यांनी जी मुलं याच्यातली व्यंगचित्रातली, पण तू जे म्हणाली ते खरंच मला इंटरेस्टिंग वाटलं, की ज्या चिंटूमध्ये असे वाक्प्रचार म्हणी वगैरे आहे, असे चिंटू वापरले तर मुलांना जास्त चांगल्या पद्धतीने हे, मला वाटतं प्रपोज करायला हरकत नाही आहे बालभारतीला. आणि अजून एक सांगतो की मुंबई युनिव्हर्सिटीचं डिपार्टमेंट ऑफ जर्मन आहे, त्यांनी परदेशी आणि परभाषिक लोकांना मराठी शिकण्यासाठी जी पुस्तकं केली आहेत त्यात पण चिंटूच्या स्ट्रिप्सचा वापर केलेला आहे. तर आणि अमेरिकेत सुद्धा काही शाळा आहेत की जिथे चिंटूच्या पुस्तकाच्या मार्फत म्हणजे मराठी मुलं तिथली, पण त्यांना मराठी शिकवलं मराठी येत नाही त्यांना. तर असं चालू आहे, चिंटूचं काम चालू आहे. मी एक बघितलंय सर फेसबुकवर, मला माहित नाही म्हणजे ते ऑफिशियल आहे की नाही, पण ज्या आपल्या चिंटूच्या स्ट्रिप्स आहेत त्याच मी संस्कृत भाषेत पण बघितल्यात. बरोबर, ते ऑफिशियलच आम्हीच केलेलं आहे. इवन संस्कृतमध्ये चिंटूचं एक पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. अच्छा. म्हणजे संस्कृत भारती, गोव्याचं जे संस्कृत भारती म्हणून जे प्रकाशन आहे, तर त्यांनी एक पुस्तक केले, ते सगळे चिंटू संस्कृतमध्ये आहे. आणि आम्ही काही याच्यावर संस्कृतमध्येही काही चिंटू टाकलेत आमच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक अकाउंटवर, आणि प्राकृतमध्येही टाकलेले आहेत. ओके. आणि जॅपनीजमध्येही टाकलेले आहेत. माझं सध्या तरी आरिगातो पर्यंत मर्यादित आहे. त्याचं एक गंमत सांगतो, म्हणजे आता जॅपनीजचा विषय निघाला, मी जॅपनीज भाषा शिकलो होतो. शिकलो आहे असं नाही म्हणणार, शिकलो होतो, कारण माझं ते शिक्षण 1989 सालीच संपलं. पण तेव्हा मी काहीतरी वेगळं शिकायचं म्हणून जपानी भाषा शिकलो. त्याची एक स्कॉलरशिप मिळून मी जपानला गेलो होतो 89 साली. आणि तिथे गेल्यावर मला तिथले जे कॉमिक्स इंडस्ट्री आहे, म्हणजे त्याला मांगा म्हणतात, त्याचं ॲनिमेशन जे आहे ॲनिमे म्हणतात आणि याला मांगा म्हणतात. तर त्यावेळी आपल्या पूर्वीच्या ज्या टेलिफोन डिरेक्टऱ्या असायच्या एवढ्या जाड, त्या आकाराची कॉमिक्स होती, तेवढी जाड कॉमिक्स होती त्या काळी. तर कॉमिक्सचं जे होतं तेव्हा तिथे ते एक इन्स्पिरेशन मला मिळालं की अरे कॉमिक्समध्ये, म्हणजे मला इंटरेस्ट होताच कॉमिक्समध्ये, पण तिथे जाऊन आल्यावर ते एक इन्स्पिरेशन की अरे हे एवढं चालू आहे, आणि त्या मनाने इथे आपल्या इथे कमी होतं, फारसं नव्हतं. म्हणजे मी लहान असताना चंपक, चांदोबा, चिंटू एवढंच मला माहिती होतं. चची बाराखडीच मला वाटतं. आणि अजून एक गोष्ट मला काय जाणवली आहे सर, की म्हणजे मांगा पण मी वाचल्यात काही, आणि ॲनिमेस त्याच्यात, म्हणजे मांगावरूनच आपण जे कार्टून बनतात त्याला ॲनिमे म्हणतो, आणि सगळ्या जगभर ते बघितले जातात. त्याच्यामुळे साहजिकच जे जॅपनीज कल्चर आहे ते पण लोकांपर्यंत पोहोचतं. तर कॉमिक्स हे खूप सुंदर माध्यम आहे की आपली संस्कृती किंवा आपल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण जगापर्यंत पोहोचवू शकतो. कुठेतरी आपल्याकडे अजून थोडं काम याच्यावर व्हायला पाहिजे. हो, खरंच व्हायला पाहिजे. म्हणजे मला आता अलीकडे जेव्हा काही आर्टिस्ट येऊन दाखवतात काम, तर त्यांच्या कामावर मांगाचा इतका प्रभाव दिसतो की हे भारतीय का जॅपनीज आहे असं वाटावं. आणि मला वाटतं त्यातनं कुठेतरी कोणीतरी बाहेर यायला पाहिजे. पूर्वी आपण अमर चित्रकथा बघितल्या, त्यात कॉमिक्स, ती पात्र भारतीय वाटतात, पण आता अलीकडे काही कॉमिक्स, म्हणजे अगदी रामायण वगैरे सारखं अलीकडच्या काही आर्टिस्टनी केलेलं असेल तर ते भारतीय वाटतच नाही. म्हणजे ते असे 6 पॅक्स असलेले वगैरे असे ते काय हे असतात, किंवा त्यातले जे राक्षस असतात ते पण ते टिपिकल जॅपनीज स्टाईलचे असे असतात. तर तो जो मधला, त्यामुळे एक डिटॅचमेंट, म्हणजे कॉमिक्स पॉप्युलर न होण्याचं कारण एक अजून तेवढं
भारतीय कॉमिक्स न पॉप्युलर होण्याचं कारण की एक थोडीशी डिटॅचमेंट आहे असं मला वाटतं. ती डिटॅचमेंट जर का आपण भरून काढली की अधिक भारतीयत्व त्यात आणलं तर मला वाटतं की खूप चांगली ग्रोथ होईल आपल्या इंडस्ट्रीमध्ये. आणि आपल्याकडे इतक्या कथा आहेत किंवा परंपरा आहेत तर त्याच्यातून Correct. खूप सुंदर ॲडव्हेंचर्स तयार होऊ शकतात. नाही, आणि अमर चित्रकथांनी ते प्रूव्ह केलेलं केलेलं आहे. आहे. केवढं प्रचंड त्यांनी काम केलंय. तर त्यात त्यांचं ते, आणि त्यावेळचे आर्टिस्टही किती सुंदर होते. म्हणजे प्रताप मुळीक होते, नंतर राम वाईरकर होते, किंवा अजून मला तर एकदम नाव आठवत नाही, पण खूप चांगले वेगवेगळे आर्टिस्ट बघायला मिळाले, आणि त्यातनं सुद्धा आम्हाला एक इन्स्पिरेशन मिळालं. सर साधारण असं होतं की आर्टिस्ट आपण म्हणतो ना क्रिएटिव्ह ब्लॉक येतो किंवा रायटर्स ब्लॉक येतो. आता चिंटू हे जवळजवळ 30-31 वर्ष झाले कंटिन्यू सुरू आहे. असं कधी तुम्हाला जाणवलंय का की अरे आता सुचत नाही आज काय करावं? नाही, खरं सांगायचं तर नाही जाणवत असं. कारण आपल्या आसपास इतकं घडत असतं. म्हणजे पूर्वी मी आणि प्रभाकर आम्ही दोघं मिळून चिंटू करायचो. जेव्हा चिंटू 91मध्ये सुरू झाला ते 2013 पर्यंत आम्ही एकत्रच काम करत होतो. आता एक से भले दोन असल्यामुळे तर अजिबातच यायचा नाही, आणि आता सुद्धा नाही. अर्थात आता मी रोज करत नाही, अधनंमधनं करत असतो. पण असा ब्लॉक येत नाही, कारण आपल्या आसपास जे घडत असतं, अनेक घटना असतात. त्यातलं आपल्याकडे ऑप्शन असतो, हे करायचं का ते करायचं. करायचं. किंवा उदाहरणार्थ आता वातावरण काय, आता सध्या पाऊस पडतोय. मग पाऊस पडल्यावर काय काय होऊ शकतं. मला आठवतं ते चिंटू म्हणतो की पावसात भिजून आलोय आणि त्याला भजी हवी असतात आणि आई करते मग गरम चहा देते वडिलांना फक्त. तो म्हणतो मोठी माणसं चहा का पितात? बरं, भजी का खात नाही. तर हे जे आहे की हे आसपास घडत असतं काहीतरी, की पाऊस आल्यावर काय काय होऊ शकतं, हे आपण विचार केला तर त्यातनं काहीतरी पुढची, म्हणजे आपल्याला एक स्टेप पुढे जायचं, त्यातनं एक काहीतरी मजा आणायची. तर पण प्रसंग जे आहेत ते आपल्या आसपास घडत असतात. मग एक मला आता आठवतंय की बाहेर पाऊस पडतोय आणि चिंटू आणि पप्पू त्या होड्या करून बाहेर पाण्यात सोडण्यासाठी बाहेर चालले. तर आई म्हणते नाही नाही, छत्री घेऊन जायचं. आता यात कुठेही शब्द नाही. आता ते दोघंही शहाण्या मुलासारखे छत्री घेऊन चाललेत, आणि तिसऱ्या फ्रेममध्ये असं दाखवलंय की छत्री अशी त्यांनी उलटी ठेवली, त्यात पाणी भरलंय आणि त्याच्यात होड्या सोडल्यात त्यांनी, आणि भिजतायत असे मस्त. तर हे जे आहे, हे शेवटचा जो पंच आहे तो तुम्हाला जमला पाहिजे, तर त्यात ती सगळी मजा असते. व्हिज्युअल लँग्वेज मध्ये पण तो तितकाच सुंदर कन्वे होऊ शकतो. करेक्ट. व्हिज्युअल शब्दांची गरज आहे. अनेकदा शब्दांची नाही गरज. म्हणजे आम्ही बरेच असे केलेत की त्यात शब्दही नाही, कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त म्हणणं मांडायचा प्रयत्न केलाय. प्रयोग म्हणून आम्ही चित्रविरहित चिंटू पण केलेला आहे. म्हणजे फक्त ब्लॅक हे दाखवलेत आणि डायलॉग्स दाखवलेत. की पप्पा म्हणतात अरे बापरे, नाही मला वाटतं चिंटू म्हणतो अरे बापरे लाईट गेले. पप्पा म्हणतात घाबरू नको, आपण बॅटरी शोधूया. चिंटू म्हणतो अरे बापरे. पप्पा म्हणतात अरे तेवढं घाबरायचं हे काय झालं. तर चिंटू म्हणतो काही नाही, तुमच्या बॅटरीतले सेल मी माझ्या खेळण्यात घातलेत, रेसर कारमध्ये घातलेत, म्हणून भीती वाटते. तर हे जे आहे, तर हे सुद्धा आम्ही असे प्रयोग केलेत की पूर्ण चित्र नाही आणि शब्दातनं फक्त, पण असं क्वचित गंमत केलेली आहे. ह्यात गंमत सांगतो की म्हणजे आम्ही जे म्हणतो की हा एक छोटा कॅनव्हास आहे वर्तमानपत्रातला, आणि ह्यात वेगवेगळे सतत प्रयोग करत होतो आम्ही वेगवेगळ्या फ्रेम्समध्ये. त्यात कॅमेरा अँगल्स असतील. चिंटू मित्र वगैरे समोरासमोर उभे राहून आपले बोलतायत असं कधी झालं नाही. तर त्यात मी असं म्हणतो की एखादा कार्टून स्ट्रिप करणारा असतो, त्याच्याकडे लेखक तर असावा लागतो, दिग्दर्शक असावा लागतो, एडिटर असावा लागतो. कारण तुमची स्टोरी खरं 10 फ्रेमची आहे, त्यातल्या 2 किंवा 3च फ्रेम्स ठेवायच्यात आणि त्यातनं ती तुम्हाला पूर्ण स्टोरी सांगायची. किंवा तो चांगला ॲक्टर असावा लागतो, कारण ती पात्र जी आहे, पात्रांचे हावभाव, त्यांची देहबोली, हे सगळं आलं तर तुम्ही ते अधिक समर्पक, अधिक पोचवू शकता चांगल्या पद्धतीने. तर हे सगळं, किंवा तो सिनेमॅटोग्राफर असावा लागतो की तो कॅमेरा अँगल कसा लावणार, की जोशी काकूंच्या बागेत आहे
तर जोशी काकूंच्या बागेतल्या झाडावरनं कॅमेरा मी लावला आणि खालती मुलं हे करतात. तर हा विचार करावा लागतो किंवा जोशी काकूंच्या अँगलनी वरती बघतायत जोशी काकू आणि तिथे आणि वर मुलं मुलं दिसतायत दिसतात. झाडावर. तर हे जे आहे हे तुम्ही कॅमेरा कसा प्लेस करता, म्हणजे हम्म. कॅमेरा प्लेस म्हणजे काय, तुम्ही तुमच्या मनात तो करत असता आणि त्यातनं तर ही सगळी जी स्टोरी टेलिंग आहे हम्म. ही पण खूप त्या संपूर्ण याच्यात, म्हणजे आमच्या याच्यात कॅरेक्टर्स आहेत, त्याच्यानंतर हे जे सगळे जे एखाद्या चित्रपटासाठी लागणारे सगळं जे असतं किंवा एखादा सेट डिझायनिंग असतं हम्म. की घराचा सेट असतो, तर कमीत कमी याच्यात चिंटूचं घर उभं करणं हम्म. किंवा ते बगळ्याचं घर असेल तर थोडं वेगळं वेगळं असेल, असेल. जोशी काकूंचं घर बाहेरनं थोडं वेगळं, थोडं कौलारू, थोडं जुन्या टाईपचं घर आहे. तर हे सगळं जे आहे हे सटल पद्धतीने त्याच्यात आलं पाहिजे असं आम्ही बघत असतो. सर, जेव्हा चिंटू 1991ला सुरुवात झाली तेव्हाचा काळ खूप वेगळा होता. म्हणजे बरं. तेव्हा स्मार्टफोन्स नव्हते किंवा कॉम्प्युटर्स पण खूप रेअर होते. आणि आता असं आहे की प्रत्येक लहान मुलाच्या हातात फोन आहेत. मग चिंटू कसा बदलत गेलाय किंवा चिंटूचा स्क्रीन टाइम भरपूर असतो का? म्हणजे यात खरं तर तुला विचारायचं आहे की चिंटू अजून तेवढाच कसा? कारण हा प्रश्न एक येतो की बाबा 34 वर्ष झाली, चिंटूला 34 वर्ष झाली आहेत आणि चिंटू अजून तेवढाच कसा? त्यामुळे असं म्हणतो की अहो तो वाढत गेला असता, मोठा होत गेला असता तर आता आता इव्हन तो चिंटूला अजून एक शिक्षण संपून चिंटू एवढाच मुलगा झालेला असता. पण प्रत्येक पुढच्या पिढीला त्याच्याबरोबरचा त्याला रिलेट होणारा एक मित्र हवा, खरे. तर त्याच्यासाठी आम्ही चिंटू तेवढाच ठेवला. पण तू जे म्हणालीस की हे वातावरण बदलत गेलेलं आहे, म्हणजे अनेक चॅनेल्स आली, मग त्याच्यावर काही आम्ही चिंटू केलेले आहेत की जेव्हा पहिल्यांदा T20 सुरू झालं तर त्यात एक मला आठवतं की आम्ही एक चिंटू केला होता. मला आता एक्झॅक्ट त्याचं वर्डिंग नाही आठवत, पण चिंटू म्हणतो बहुतेक हे आपल्यावरनंच त्यांनी सुरू केलं असावं. कारण आपण तेव्हा लहानपणी कमी ओव्हर्सच्याच मॅचेस खेळायचो. बरोबर आहे. तर असा एक हे होता. किंवा जेव्हा कॉम्प्युटर्स आले तेव्हा गुगलवर वगैरे, तर बगळ्या आणि चिंटू कॉम्प्युटरवर बसलेत आणि चिंटू म्हणतो बगळ्या इथे लिहिलंय की सोशल मीडिया किंवा याच्यावर असलेलं सगळंच खरं असतं असं नाही. तर बगळ्या म्हणतो त्याच्यावर तसं लिहिलंय म्हणजे खरंच असलं पाहिजे. तर हा एक हे आहे की सोशल मीडियावर लोकांना काहींना एकदम ते खरं वाटत असतं, तर त्याची गंमत हे केलं. एक अजून मला चिंटू आठवतोय की आता जी मुलं आहेत पुढची पिढी ती इतकी स्मार्ट झालेली आहेत, त्याच्यावर केलेलं आहे की चिंटूचे पप्पा बाहेरनं येत आहेत, हातात मोबाईल, अरे बापरे बोंबलला माझा फोन, बंद पडला. चिंटू म्हणतो बघू, घेतो, टुक 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 करतो, घ्या झाला चालू. आई म्हणतो शहाणा तो बाळ माझा, काय झालं होतं रे? चिंटू म्हणतो काही नाही, पप्पांनी चुकून चाइल्ड लॉक केलं होतं. तर ही जी कॉम्प्युटर किंवा याच्यातले जे स्मार्टनेस आहे हा पुढच्या पिढीकडे आता जास्त वाढलेला आहे आणि मग तो चिंटूत रिफ्लेक्ट होतो. तर असे अनेक आसपास जे सतत घडतंय त्याचं रिफ्लेक्शन येत जाणार. कदाचित पुढे AIचं पण येणार, AIमधनं काहीतरी वेगळं हे होईल, रोबोट्सचं येईल. रोबोट जास्त जेवढे वाढत जातील त्याच्यावर काहीतरी विनोद होतील. कदाचित एखादा रोबोट मित्र होऊ शकेल. हा होऊ शकतो, म्हणजे काही सांगता येत नाही. आणि त्यातनं काय गमती घडतील तर तेही हे होऊ शकतं. म्हणजे चिंटू रोबोटला बिघडवू शकतो. तर असे काही काही वेगवेगळ्या गमती होतील आणि मला वाटतं तुमच्या इतकीच मलाही उत्सुकता आहे की चिंटू आता पुढे काय करेल. मला असं वाटतं सर, आणि म्हणजे बऱ्याच अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्याच्यात मित्रांमध्ये भांडण होतात, तर ते पण असं चिंटू खूप अगदी सहज ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करतं. म्हणजे असं आमचं मैत्रिणींचं डिस्कशन चालायचं की ढेकर आला असतो का ढेकर आली असतं, आणि आमचं शेवटपर्यंत काही एकमत झालं नाही आणि आमची शाळेत अगदी भांडणं झाली. आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी मला असं दिसलं पेपरला की चिंटूची एक स्ट्रिप आली होती आणि ती त्याच विषयावर होती की ढेकर आला असतं का आली असतं, आणि दोन्ही असू शकतं. मग ते तिला मी नेऊन दाखवलं होतं आणि मग आमचं असं झालं की अरे नको भांडायला या विषयावर. कधी कधी इतकं सोप्या पद्धतीने पण गोष्टी. आणि हे सगळ्यांकडे, म्हणजे जसं आता ढेकर आली, माझं आणि प्रभाकरचं तसंच होतं. प्रभाकरकडे म्हणायचं ढेकर आली आणि माझ्याकडे म्हणायचं ढेकर आला. तर हे प्रत्येक घरात काहीतरी किंवा प्रत्येक मित्रमंडळीत असं काहीतरी वेगवेगळे विषय असतात
यातनं चालू असतं, स्मार्टनेसवरनं चालू असतं. अनेक हे असतं. कुत्रा पाळणं हम्म. हा तर प्रत्येक घरातला, म्हणजे प्रत्येक घरातला कुत्रा विषय. मांजर, तर तो तर चिंटू कडचा आमचा एक हक्काचा विषय आहे. चिंटू त्याच्या वडिलांना म्हणतो की आपण पाळायचं कुत्रा, आणि ते दरवेळी काहीतरी कारण. एक मला आठवतं ते म्हणतात की आता कारणच संपली हो, आता काय. आणि प्रत्येक वेळा ती वेगळं कारण काढणं हे सुद्धा क्रिएटिव्हिटी आहे. बरोबर आहे. म्हणजे त्यात चिंटू सुद्धा, आणि चिंटूचं पण विचारण्याचं असं नाही की नुसतं कुत्रा पाहिजे. तर एक मला वाटतं स्ट्रीप मला आठवते की चिंटू चाललाय आणि बिस्किटाचा पुडा आहे आणि तो फक्त मागे असं टाकतोय एक एक चालताना बिस्किट, आणि घरापाशी येतोय आणि आईला म्हणतो, आई हे कुत्र्याचं पिल्लू माझ्या मागे मागे येतंय, आपण त्याला पाळायचं का? तर हे जी चिंटूची क्रिएटिव्हिटी पण त्याच्यातनं दिसत असते. तर असे सतत तो वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारतो आणि पप्पा वेगवेगळ्या गल्लीतनं बाहेर पडायचा प्रयत्न करत असतात. चिंटूचे आई वडिलांचे कॅरेक्टर्स पण मला खूप आवडतात, आणि म्हणजे विशेषतः चिंटू आणि त्याच्या वडिलांचं कॉन्व्हर्सेशन किंवा चिंटू आणि त्याच्या आईचं, हे जे आपण म्हणतो ना की कॅरेक्टर डिफाईन करणे, आई वडिलांचे पण कॅरेक्टर ट्रेट्स तेवढेच सुंदर डेव्हलप झालेले आहेत. म्हणजे यात अनेकदा आम्हाला असं विचारलं जातं की तुम्ही चिंटूचे पप्पा बावळट का दाखवता? पण आम्ही म्हणतो की आम्ही पप्पा बावळट नाही दाखवत. काय झालंय, आया स्मार्ट झाल्यात, त्यामुळे पप्पा लोक बावळट वाटायला लागलेत. हे जे आपण आसपास बघतो की जेव्हा एक पूर्वीच्या काळी कसं होतं की पुरुष बाहेर असायचा वगैरे, त्याला जास्त वाचन वगैरे किंवा बाहेरचं एक्सपोजर जास्त असायचं. आता काळ बदललाय, बायकाही स्त्रियाही खूप हुशार असतात, ते तर आहेच, शिवाय त्यांचं वाचन, बाहेर नोकरी करत असतात. त्यामुळे तो एक जो फरक, म्हणजे त्याच्यावर केलेला मला एक विनोद आठवतोय चिंटूचाच, की चिंटूची आई पप्पांना म्हणते, सुट्ट्या लागल्यावर पहिल्यांदी आयांना वाटत असतं मुलांना कुठल्या तरी शिबिरात घालावं. तसंच चिंटूची आई म्हणते की अहो, पेपरमध्ये एक जाहिरात आली आहे, शिबिर आहे चांगलं, त्यात हॉर्स रायडिंग शिकवतात, कविता करायला शिकवतात, स्विमिंग शिकवतात, नाट्यछटा शिकवतात, आपण चिंटूला घालायचं का त्यात? पप्पा म्हणतं, काय उपयोग, मी कधी कुठे असल्या शिबिरात वगैरे गेलो होतो, काय फरक पडला? आई म्हणते, असं कसं, आपल्याला चिंटूला स्मार्ट बनवायचं आहे ना. हा एक सहजपणा आहे, म्हणजे आई काय मुद्दामून बोलते असं नाही, पण तो जो सहजपणा आहे त्यातनं एक विनोद निर्मिती होत असते. तयार होतो. आपण म्हणजे आता मुलं जी कार्टून्स बघतात टीव्हीवर, बऱ्यापैकी जॅपनीज कार्टून्स किंवा आपण अॅनिमे म्हणतो ती आपल्याला दिसतात. म्हणजे डोरेमॉन जरी बघितलं ना, आणि काही काही कॅरेक्टर्स आहेत जे चिंटू आणि त्याच्यात साधर्म्य, म्हणजे एक इकडे राजू आहे की तो हट्टाकट्टा थोडासा बदमाश आहे, तसंच डोरेमॉन मध्ये एक जियान नावाचं कॅरेक्टर आहे, बरंच किंवा मिनी इकडे, तसं तिकडे शिजुका आहे. तर जसं जॅपनीज कार्टून्स हे पूर्ण जगभरात प्रसिद्ध झाले, तसं आपण चिंटूचं एखादं कार्टून सिरीज होऊ शकते का भविष्यात तयार? नाही, प्रयत्न आहेच. म्हणजे ॲक्च्युली यूट्यूबवर चिंटूच्या काही ॲनिमेशन फिल्म्स आहेत, पण थोडंसं बजेट वगैरे हा आपल्याला प्रॉब्लेम आहेच. म्हणजे तो अधिक चांगलं होऊ शकेल त्याच्यासाठी आमची धडपड चालू आहे. कधी होईल मला माहीत नाही, पण प्रयत्न चालू आहे. अर्थात आता टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान नवीन जे आहे ते येतंय, त्याचा काही ॲडव्हान्टेज घेऊन आपल्याला काही अधिक चांगल्या पद्धतीने करता येईल का, याचा प्रयत्न चालू आहे. सर, मगाशी तुम्ही सांगितलं की जेव्हा एक कॉमिक तयार होतं तर त्याच्या मागे तुम्हाला म्हणजे ॲक्टिंगचा पण विचार करायचा आहे किंवा सिनेमॅटोग्राफी, की कसा अँगल लागणार आहे, कसे व्हिज्युअल्स दिसणार आहे, टॉप व्ह्यू, तर ही सगळी प्रोसेस कशी असते? म्हणजे आता मी पूर्ण चिंटूचीच प्रोसेस सांगतो. म्हणजे पूर्वी सुद्धा आम्ही करायचो तेव्हा प्रभाकर आणि मी बसायचो. प्रभाकर म्हणजे प्रभाकर वाडेकर, आता सगळ्यांना माहीत असेल असं नाही. तर प्रभाकर आणि मी यांनी 1991 मध्ये चिंटू सुरू केला. तर आम्ही बसायचो आणि गप्पा सुरू व्हायच्या आमच्या, की बाबा काय विषय काय आहे, आता हे काय आहे, जसं परीक्षा जवळ आल्यात तर परीक्षांच्या संदर्भातला काहीतरी चिंटू आपल्याला करता येईल. मग त्याच्यावर मी स्केच करत असायचो आणि त्याचं पण काहीतरी चाललेलं असायचं. यात सुद्धा चिंटूमध्ये सुद्धा आम्ही कधी
चारुहास पंडित, चित्रकार, प्रभाकर वाडेकर लेखक असं असं नव्हतं. नव्हतं कधी. ते एकमेकांच्या कामात लुडबुड करून आम्ही तो पूर्ण चिंटू तयार करायचो. हम्म. तर ते मी स्क्रिबल्स करत असायचो आणि यातनं एक बेसिक कन्सेप्ट तयार व्हायची. आम्ही त्याला व्हिज्युअल रायटिंग असं म्हणतो, की प्रत्येक वेळा फक्त लिहिलं आधी जायचं मग चित्र, किंवा प्रत्येक वेळ आधी चित्र काढलं. आणि म्हणजे एखादा विनोद असाही असेल की तो फक्त शब्दविरहित असेल, पण त्यात प्रभाकरचाही सहभाग तेवढाच असायचा. तर हे जेव्हा एकदा ते झालं की तो कसा मांडायचा ह्याचा एक विचार असतो. आता कॅमेरा अँगल मी मगाशी म्हटलं, तर कॅमेरा अँगल उगाचच वेगळा कॅमेरा अँगल, डायनामिक कॅमेरा अँगल हे असं कधी आम्ही केलं नाही. त्या कार्टून स्ट्रीपला पूरक तो विषय चांगल्या पद्धतीने लोकांच्या समोर शेवट छान पद्धतीने येईल अशा पद्धतीने त्याची मांडणी हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. आणि त्यात सुद्धा मग थोडंसं आम्हाला रिस्ट्रिक्शन असायचं की यात डायलॉग्स पण लिहायचे असायचे, त्यामुळे त्या डायलॉग्सच्या जागेतनं मार्ग काढून चित्र तयार करणे. वाचताना नाही लक्षात येत की एवढं त्याच्या मागे विचार असतो. हो, ते किंवा त्या म्हणजे आता मला एक आठवतंय की चिंटूचे जेव्हा पहिल्या पुस्तकांचं प्रकाशन झालं होतं, शिद फडणीस अध्यक्ष होते तेव्हा. शिद फडणीस उत्तमच व्यंगचित्रकार आहेत. तर अगदी आणि चिंटूची सुरुवातच होती ती. तर त्यावेळेला बोलताना त्यांनी सांगितलं की एका चिंटूचा त्यांनी उल्लेख केला आणि त्यात त्यांनी केलं की पप्पा चिंटूला गोष्ट वाचून दाखवतायत आणि चिंटू असा उशीवर हात ठेवून असा ऐकतोय, असा उल्लेख त्यांनी केला होता. तेव्हा मला लक्षात आलं की आपण जे करतोय ते यांना पण लक्षात आलं. त्यांनी जाणीवपूर्वक हे केलं, उल्लेख केला की नुसतं चित्र काढणं नाही, तर त्यात भावना आहेत, ॲक्टिंग आहे. म्हणजे तो असा बसून कॉन्सन्ट्रेशननी ऐकतोय तर त्याची पोच कशी असेल, ते उशीवर कसं हात ठेवलेले असतील, नाहीतर काय नुसता बसून ऐकताना दाखवू शकलो असतो. तर हे जे बारकावे असतात हे ॲक्टिंगमध्ये येतात. मग त्याच्या चेहऱ्यावरची एक्सप्रेशन्स असतील, तो समजा वाचताना झोपाळलाय तर ते डोळे झोपाळलेले वाटले पाहिजेत. तर हे सगळं हे आहे. मग आता उदाहरण सांगतो की एक चिंटू होता 4 फ्रेम मधला, तर तो एकदम फ्लॅट घेतलेला आहे. म्हणजे अगदी समोर चिंटू आणि बगळ्या असे वर्गात आहेत, बाकावर बसलेत आणि दोघंही समोर बघतायत. आणि चिंटू म्हणतोय की जाम भूक लागली आहे, कधी तास संपतोय असं झालंय. हा पण म्हणतो, कोण बगळ्या म्हणतो मला पण. पुढच्या ह्याच्यात म्हणतो आईने डब्यात खूप छान लाडू केलेत. मध्ये एक दोन हे आहेत. आणि तिसऱ्या ह्याच्यात तो म्हणतो की आईने डब्यात लाडू दिलेत आणि बगळ्या नुसता म्हणतो छान झालेत असं. त्यांनी ते, तर हे जे आहे की हे फक्त 4 फ्रेम मध्ये ते समोर नाही आहेत. आता मला एक्झॅक्ट डायलॉग नाही आठवत, पण लक्षात आलं. हे जे त्याचं त्यात तो फ्लॅटनेसमुळे ती गंमत येते त्याच्यात. हा, त्या मधल्या चित्रात बगळ्याचे नुसते तोंडाच्या हालचाली दाखवल्यात आणि ते एकदम सटल आहेत. जेव्हा तो शेवटी म्हणतो छान झालेत तेव्हा ते कळतं की अरे हा इतका वेळ लाडू खात होता. तर ते मांडण्यासाठी किंवा जोशी काकूच्या अँगलनी एक हे घेतलेला आहे कॅमेरा आणि वरती पप्पू बसलाय झाडावर, कैऱ्या तोडतोय, झाडावर बसलाय आणि जोशी काकूंनी रेड हँड पकडलाय. जोशी काकू म्हणतात पप्पू तुला सांगितलं होतं ना बागेत यायचं नाही, आधी खाली उतर. आणि तो तुझा मित्र चिंटू कुठे, त्याला पण म्हणाव इकडे यायचं नाही. पुढच्या चित्रात पप्पू येतो, फक्त वर बघतोय आणि म्हणतोय ऐकलंच ना रे चिंटू. आणि वर खूप झाडी दाखवली. म्हणजे त्या या स्ट्रीपमध्ये चिंटू कुठेही नाही. तर हे जे पहिलं जे अँगल आहे की तो जोशी काकूंच्या मागणं असा तो हे घेतलेला आहे, तर त्यावेळेस तो अँगल वापरणं हे खूप महत्वाचं. बरोबर. ते म्हणजे तो इम्पॅक्ट आणतं. तर असे अनेक हे केलेले आहेत वेगवेगळे. आणि मग त्यात आम्ही फ्रेम्सचे प्रयोग केलेत की तेवढ्याच आकारात फक्त सिंगल फ्रेम आहे, तेवढ्याच आकारात 2 फ्रेम्स आहेत, 3 फ्रेम्स आहेत, असं ते केलेलं आहे. सर चिंटू आम्ही लहानपणापासून वाचत आलोय, पण आता
प्रत्यक्षात बघायचं की तो कसा साकारला जातो. चालेल. आता मगाशी टेक्नॉलॉजी बोललं, चिंटूबरोबर मी टेक्नॉलॉजी आता वापरायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आता मी आयपॅडवर अनेकदा चिंटू करतो. तर आयपॅडवरच एक डेमो दाखवतो. थोडक्यात अख्खा चिंटूची स्ट्रिप करून दाखवणं शक्य नाही, पण आपण एक चिंटू बघूया. हे जे बेसिक स्ट्रक्चर आहे त्या पद्धतीने, म्हणजे मी डायरेक्ट जस्ट दाखवायला म्हणून दाखवू शकलो असतो की बाबा एक चिंटूचं चित्र काढून, पण हे कशा पद्धतीने होतं चिंटूचा हेअरकट खूप भारी. म्हणजे त्या हेअरकटवरनं आठवलं, एक आई सांगत होती की एकदा तर त्यांचा मुलगा असा आरशात बघून बराच वेळ काहीतरी करत होता. तर त्याने विचारलं की यार काय करतोय एवढं? त्यामुळे चिंटूसारखी बट काढते. मिनीच्या पण अशा छोट्या 2 वेण्या हा असतात. वेणे. लहानपणी नाही का आपण घरचे म्हणायचे कटिंग करून ये, पण हो. बारीक करून चिंटू सारखं केस असणे सगळ्यांची फॅन्टसी. घरचे म्हणायचे की बारीक करून ये, कोणताही हो. करून बारीक करून ये. हो, त्याच्यावर पण केलेलं आहे. चिंटूच्या कटिंगवर पण केलेले बरेच हे आहेत. तुम्हाला ते बघायला पण असे वेगवेगळे अनेक विषय आहेत की जे आपल्या आयुष्यात कायम येत असतात. तर चिंटू हे कॅरेक्टर ग्रॅज्युअली पण खूप ग्रो झालं, म्हणजे हळूहळू असं हो traits तयार होत गेले असतील. हो हो बरोबर आहे. म्हणजे थोडंसं अजून रिफाईन होत गेलं असं म्हणायला हरकत नाही. जसं फिल्म मध्ये आपण ऑलरेडी सगळं ठरवतो की हेच असंच कॅरेक्टर असणार बरोबर. आहे, traits असणार आहे. पण इथे स्कोप आहे की कदाचित थोडं- असंही झालं असेल की नवीन कॅरेक्टर सुचले. ट्रेंडनुसार चेंज होत गेला चिंटू. बगळ्या जरा नवीन आलेलं नंतर कॅरेक्टर वगैरे असं. तर हे आता मी रफ हे केलं. Actually आमचं हे बालपण आहे, हम्म. नॉस्टॅल्जिक आहे आमच्यासाठी खूप. तुमचं बालपण तुमच्या समोर साकार होतंय. तेव्हा तुमच्या खरं तरी वाटलं असतं का असं म्हटलं असतं तर की आपण असं लाईव्ह बघू चिंटू. आता ही कपडे म्हणजे त्याच्या टी शर्टची घडी की त्यातला तो एक सहजपणा असतो ना त्या बघायचे जराशे असे कॉलरवर असते. कॉलर. एक डिओलिंगो नावाचं ऍप आहे की ज्याच्यावर आपल्याला भाषा शिकता येतात. त्यांनी असं आऊल त्याचं मॅस्कॉट बनवलेलं आहे. हा असं चिंटू फार सुंदर माध्यम होऊ शकतंय ना. हो. म्हणजे असं कॉमिक स्ट्रिप्स मधनं भाषा शिकायची म्हटलं तर हो नाही माझ्या डोक्यात आहे ऍक्च्युली की चिंटूच्या माध्यमातून काही वेगळ्या विशेषतः इंग्लिश आपल्या इथल्या की ज्या फ्रेजेस असतात आपल्या जनरल इंग्लिश मधल्या हो सोप्या पण ज्याने कारण गावातल्या वगैरे मुलांना चांगल्या पद्धतीने इंग्लिश शिकवण्याच्या दृष्टीने सुद्धा चिंटू हे माध्यम चांगलं होऊ शकेल असं मला वाटतंय. माझा विचार चालू आहे त्याच्याबद्दल. आम्ही पाहत असतो ना तर चिंटू सगळे ट्रेंड फॉलो करतोय पण actually. म्हणजे हा जसं पावसाळा येतो पावसाळ्याचे जोक्स. करेक्ट करेक्ट. इवन आता मध्ये ते जिबली आर्ट आलं तेव्हा त्याच्यावर पण त्यांनी एक चिंटू केलेला, चिंटूने एक विनोद केलेला आहे. त्यात शेवटी चिंटू म्हणतो चिंटूने ते जिबली आर्टमध्ये स्वतःचं हे केलं. हा आणि मग तो आईकडे वैतागून येतो, म्हणतो की सगळी मुलं म्हणतात तू अगदी कार्टून दिसतेस. हा ह्युमर जमला पाहिजे घरी. असेल तर कलर वगैरे करणं त्याला, हा जो टेक्नॉलॉजीचा ॲडव्हान्टेज आहे. पटकन गोष्टी करताय. हा म्हणजे स्पीड चांगला मिळतो. पण दोन्हीकडे काही गमती जमती आहेत. तर
दोन्हीचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस असं दोन्ही आहे असं म्हणायला हरकत नाही. चिंटू पण पॉडकास्ट बघून खुश झालाय. त्याचे असे टेक्स्चर्स पण तयार करता येतात ना हां, म्हणजे आपण textures पण पेन स्ट्रोक्स येतात. तयार करायचे असे. करेक्ट. ते फार मस्त असतं की असं वेलींचं फुलांचं आपण एक ड्रॉ करायचं आणि त्याच्यापासून आपल्यालाच नवीन ब्रश तयार करता येतो. वा, मला हसायला आवडतं आणि हसवायलाही. वा. मला खूप छान वाटलं सर, कारण लहानपणापासून मी वाचत आले चिंटू, बघत आले आणि ॲक्च्युली तो साकार होताना बघणं ही खूप वेगळी फिलिंग होती. या एक्सपिरियन्ससाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. सर, मला असं वाटतं की जसं आपलं आज डिस्कशन झालं की चिंटूने मराठी जो वाचक वर्ग आहे म्हणजे तेव्हाची लहान मुलं 1990ची ती आता मोठी झाली मोठी आहे सगळी झाली. आणि आत्ता पण जी लहान मुलं आहेत जी वाचतायत या सगळ्यांसाठी खूप कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे. आणि हे कुठेतरी एक नवीन जे चित्रकार आहेत, व्यंगचित्रकार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एक प्रेरणा आहे की आपण जसं मगाशी डिस्कशन केलं होतं की जॅपनीज ॲनिमे किंवा मांगा आज पूर्ण जगभरात गाजतायत. तसंच आपली मराठी संस्कृती सुद्धा लोकांपर्यंत पोहोचू शकते आणि त्याच्यासाठीचं एक फार छान माध्यम आहे. तर मला खात्री आहे की आपला पॉडकास्ट बघून जे नवीन चित्रकार असतील त्यांना पण एक ऊर्जा मिळेल, एक नवीन इन्स्पिरेशन मिळेल की काहीतरी वेगळं करायचं आहे आणि आपल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत. हे मला नक्कीच आवडेल. मराठी मुलांनी एखादं चांगलं अशा टाईपची एखादी कार्टून स्ट्रिप्स तयार करून कॉमिक्समध्ये काही काम केलं आणि ह्याच्यात चिंटूचा थोडाफार जरी एक छोटासा खारीचा वाटा असला तर मला खूपच आनंद होईल. आज तुम्ही ट्विग मराठीला वेळ दिलात, इतका सुंदर पॉडकास्ट दिलात त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.